एकदम मऊ लुसलुशीत पराठा, ते पण एकदम अशा पद्धतीने बनवलेला आहे की पराठा फाटायचं टेन्शन नाही, ना लाटायचं ना आटा मळायचं टेन्शन नाही. एकदम कमी साहित्यात कमी वेळात आपल्याला हात पण लावायचे म्हणजे तव्यावर डायरेक्ट पराठा करायचा आहे. तर ते कसा बनवलेला आहे तर आपण बघूया. चला, इथे मी 3 आलू घेतलेले आहेत, छोटे छोटे आकाराचे 3 आलू घेतलेले आहेत आणि शिजून घेतलेले आहेत आणि हे असे खिसणीने खिसून घ्यायचे. तुम्ही जर खिसून नाही घेतले तर चांगले स्मॅशरने स्मॅश करून घ्या. तर अशा पद्धतीने छान आपल्याला आलू खिसून घ्यायचे आहेत. हे पराठे ना एकदम इझी आणि एकदम मस्त होतात, एकदम मऊ लुसलुशीत होतात आणि एकदम असं पराठा फाटायचं पण टेन्शन नाही. म्हणजे नवीन शिकणाऱ्यासाठी तर खूपच चांगली ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर लाईक करा. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळे हे आलू ना असेच खिसून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे आलू खिसून घेतलेले. आपण आता हे साईडला ठेवूया, तर पुढची तयारी करूया. इथे बघू शकता तुम्ही, इथे घेतलेली आहे मी एक मोठी कटोरी घेतलेली आहे. त्या कटोरीमध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर बघू शकता, एकच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण इतके सारे पराठे बनवणार आहोत. तर बघू शकता, एकच वाटी गव्हाचं पीठ. आता आपल्याला यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. त्याचं छान असं बेटर तयार करायचं आहे. तर बघू शकता, मी सांगते तुम्हाला, अशा पद्धतीने छान असं बेटर तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता, थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आपल्याला. बघू शकता, असं थोडं थोडं करून आपल्याला छान असं बेटर तयार करून घ्यायचं आहे. एकदम गाठी राहता कामा नाही आहे, पूर्ण गाठी अशा हे झाल्या पाहिजे, सगळ्या जिरून टाकायच्या गाठी आणि एकदम प्लेन असं बेटर तयार झालं पाहिजे. बघा, अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने छान असं आपल्याला बेटर तयार करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता, यामध्ये मी काही घातलेलं नाही, मीठसुद्धा घातलेलं नाही. आपण नंतर मीठ घालणार आहोत. तर आता आपण यामध्ये ना काही भाज्या घालायच्या आहेत. तर बघू शकता, इथे मी कांदा घेतला होता, एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला होता, ते घातलेला आहे. मिरच्या घातलेल्या आहेत. मिरच्या जर तुम्ही तिखट जर खात नसाल जास्त तर कमी घालू शकता. मी इथे 6 मिरच्या घेतलेल्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आपण पुढे लाल मिरची पावडर पण टाकणार आहोत, तर मिरच्या सांभाळून टाका. तर बघू शकता, इथे कोथिंबीर पण टाकलेली आहे मी खूप सारी अशी बारीक चिरून. त्यामध्ये लाल मिरची पावडर घालायचं आहे. तर बघू शकता, मी हिरव्या मिरच्या पण घातलेल्या, लाल मिरची पावडर पण खूप तिखट आहे म्हणून थोडंच घातले आहे. थोडंसं कलरसाठी हळदी पावडर टाकायचं आहे, जिरे टाकायचे, ओवा असेल तुमच्याकडे तर ओवा पण असा हातावर चोळून टाकून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता, इथे मी चाट मसाला पण टाकलेला आहे. तुमच्याकडे धनिया पावडर असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता, जिरा पावडर पण टाकू शकता. इथे मी चाट मसाला टाकलेला आहे. तर आता हे सगळं आपल्याला छान मिश्रण असं ना छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम गाठी राहता कामा नाही. तर बघू शकता, आणि मी हे ना एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे पराठा. तर कसं बनवायचा ते बनवते ते बघा तुम्ही नक्की. असं छान मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणाला. आता आपण यामध्ये ना खिसलेला आलू होता ना ते टाकून घ्यायचं आहे आपण यामध्ये. तर बघू शकता, हे आलू असं छान टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं आलू टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकदम थोडंच पण गाठी झाल्या नाही पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही चम्मचनं पण करू शकता. तर अशा पद्धतीने बघू शकता, आणखीन आपल्याला पाण्याची गरज आहे. तर मी आणखीन इथे पाणी टाकलेलं आहे, कारण की आपण आलू टाकलेलं आहे, अगोदर पण गव्हाचं पीठ म्हणजे टाकलं होतं. तर सगळं मॅश केलेलं आहे. आता बघू शकता, इथे मी छोटी एक कटोरी, इथे एकदम छोटीवाली म्हणजे 2 चमच्याने 2 चम्मच इथे रवा घेतलेला आहे मी. बघू शकता, रवा पण असा छान. हे रवा टाकल्यानं काय होते ना, पराठे एकदम असे मऊ लुसलुशीत आणि चिकटणार नाहीत तव्याला. जर तुम्ही म्हणजे डोशाचा नॉनस्टिक तवा नसला तरी तुम्ही साध्या तव्यावर बनवलात तरी पण चिपकणार नाही आणि मऊ होतील आणि छान असे बनतील पराठे तुमचे. त्यामुळे हे रवा टाकलेला आहे. आणखीन मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर पाणी का घातलेलं आहे की आपण त्यामध्ये रवा घातलेला आहे तर एकदम घट्ट व्हायला नको, कारण की रवा पाणी शोषून घेतं. तर बघू शकता, सगळ्यात लास्टला आता मी इथे मीठ घातलेलं आहे. तर मीठ पण असं टाकायचं आहे, छान असं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ कमी टाकायचं नाही, म्हणजे की चव लागली पाहिजे मिठाची, पराठ्याची चव असं. तर छान मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला आणि थोडंसं 10 ते 15 मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे साईडला मिक्स केल्याच्यानंतर.
तर बघू शकता अशा पद्धतीने साईडला ठेवलेलं आहे. आता आपण ना आणखीन एक यामध्ये गोष्ट टाकणार आहोत, कारण की तर बघू शकता तुमच्याकडे असली तर टाका, नसली तर नाही टाकली तरी हरकत नाही. तर बघू शकता इथे मी मेथी टाकलेली आहे. माझ्याकडे होती मेथी म्हणून मी इथे मेथी पण टाकलेली आहे. तर आलू आणि मेथीचा पराठा बनवतो आपण तसंच सेम अशा पद्धतीचा बनवतो. बघा इथे तुम्हाला ना आटा मळायचं टेन्शन आहे, ना आटा म्हणजे हात भरवायचं टेन्शन, ना काहीही टेन्शन नाही. म्हणजे बिना पीठ मळलेल्याचा तुमचा पराठा इथे तयार होत आहे. तर बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. आपण आता करायला घेऊया. तर बघू शकता 15 मिनटं झाल्याच्या नंतर इथे आपण करायला घेतलेला आहे. तर तवा बघू शकता माझा चपातीचा तवा आहे, हा नॉनस्टिक तवा नाही माझ्याकडे. तर चपातीच्या तव्यावर मी तेल टाकून घेतलेलं आहे, छान असा गरम करून घेतलेला आहे. आता आपण यावरती हे बेटर टाकायचं आहे. तर बघू शकता असं पळीच्या साहाय्याने छान असं पसरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने. तर एकदम फास्ट गॅस करायचा नाही आहे. पहिले तर तवा छान तापू द्यायचा, नंतर मीडियम गॅसवरती बघू शकता तुम्ही असं साईडने तेल टाकून घ्यायचं आहे. नॉनस्टिक तव्यावर तर तेल टाकायची पण गरज नाही, पण माझा हा चपातीचा तवा आहे त्यामुळे मी बघू शकता इथे पण पाऊस चालू आहे ना बाहेर, तर किडा पण पडला होता तर मी काढला. बघू शकता असं पलटी करून घ्यायचं आहे. किती मस्त असा पराठा आपला एकदम मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे. तर बघितलं ना तुम्ही किती कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आणि एकदम फाटायचं टेन्शन नाही, ना पीठ मळायचं टेन्शन नाही, हा पराठा बनून तयार आहे. तर बघू शकता तुम्हाला कसा वाटला हा पराठा नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता तुम्ही किती मऊ लुसलुशीत असे हुट्टाने सुद्धा खायसारखा पराठा बनलेला आहे. तर बघू शकता अशाच पद्धतीने आपण आता सगळे असे आपले पराठे करून घेणार आहोत. मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे सगळे केलेले पराठे असे मस्त झालेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी करून घेणार आहे ते 2-4 म्हणजे 3-4 पराठे असे. तर बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला मीडियम गॅस करायचा, फास्ट करायचा आहे, कधी मीडियम करायचा, असं करू करू आपल्याला छान असे पराठे असे मस्त असे वरतून खालतून असे छान असे खुसखुशीत क्रिस्पी असे शेकून घ्यायचे आहेत. एकदम मस्त असे खमंग लागतात, टेस्टी लागतात. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने ना असेच पराठे आपल्याला सगळे करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे तुम्हाला दाखवणार नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. तर अशाच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आहे की नाही बघा बरं, नवीन शिकणाऱ्यासाठी तर खूप मस्त, म्हणजे ना मुलंसुद्धा हे पराठे हाताने बनवू शकतात. जे बॅचलर मुलं असतात ते पण पराठे बनवून खाऊ शकतात. सगळे नवीन शिकणाऱ्यासाठी ओठाने सुद्धा चावलं ना तरी पण हा पराठा तुटू शकतो, इतका मऊ लुसलुशीत असा पराठा बनलेला आहे. तर सगळे पराठे मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. तर खूप कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये आणि बघा किती मस्त बिना हात खराब झालेल्याचा आपले पराठे छान असे मऊ लुसलुशीत बघू शकता. किती मस्त मुलांना टिफिनमध्ये पण तुम्ही देऊ शकता, एकदम मस्त असे कमी वेळामध्ये. चला तर मग कसा वाटला, थँक्यू, बाय.